फुलपाखरू वि स खांडेकर. वि स खांडेकर यांचा जन्म 1898 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1976 साली झाला. त्यांनी लघुकथा, लघुनिबंध, कादंबरी इत्यादी विविध प्रकारचं लेखन केलं. नवा प्रातःकाल, उल्का, मंदाकिनी इत्यादी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ही पदवी देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव केलेला आहे. फुलपाखरू हा लघुनिबंध त्यांचं माझघर या लघुनिबंध संग्रहातून घेतलेला आहे. तुम्हाला जशी फुलपाखरं आवडतात तशीच ती खांडेकरांनाही आवडतात. नव्हे, स्वतःचा मोठेपणा विसरून तेही फुलपाखरांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावत सुटतात. हे वाचून तुम्हाला देखील मौज वाटेल. आज सकाळी एक चमत्कार घडला. मी एकदम 5-6 वर्षाचा लहान मुलगा झालो. आयुष्यात असे काही क्षण येतात की त्यावेळी प्रौढ मनुष्याला बालपणाची धुंदी चढते. आज सकाळी माझं तसंच झालं. 11 वाजता एका संस्थेच्या कार्यकारी मंडळाची सभा आटपून मी घराकडे वळालो. अंगणात जे पाहिलं आणि पहिलं पाऊल टाकलं ते तिथेच खिळून राहिलं. माझ्या स्वागताकरता एक फुलपाखरू तिथे भिरभिरत नृत्य करत होता. जणू काही पुष्पवृष्टीतले चिमुकले विमानच. त्याचे ते चिमणे पोपटी पंख, त्या पंखावरले ते इवले इवले काळे ठिपके आणि या 2 रंगांना उठाव देणाऱ्या त्याच्या शरीरावरच्या अनेक रंगांच्या छटा पाहून मी थक्क झालो. जवाहिराच्या दुकानात दिसणाऱ्या दागिन्यांकडे मी आजपर्यंत कधीच निरखून पाहिलं नाही, पण या फुलपाखरासारखे ते अद्भुत सौंदर्य मी अधीऱ्या डोळ्यांनी टिपत होतो, माझ्या मनात लपवून ठेवत होतो. पण पुढल्याच क्षणी रातराणीच्या सुगंधाप्रमाणे ते अचानक गुप्त होत गेले. त्या चिमण्या फुलपाखरांचे रंग पाहून मला वाटलं, जिच्यावर इंद्रधनुष्यांची तोरणं उभारलेली आहेत, जिच्या घाटाच्या पायऱ्या कुबेराच्या भांडारातल्या नवरत्नांनी घडवलेल्या आहेत, अशा कुठल्या तरी स्वर्गीय नदीच्या परिसरात या फुलपाखरांचा जन्म झाला असावा. आमच्या अंगणात येऊन ते का खेळत आहे हे मला कळेना. तशी काही आमच्या घराभोवतीची बाग नाही किंवा सुंदर फुलं नाही आहेत. त्याला आकर्षण वाटावं असं इथे काहीच नाही आहे. तरीही ते वेडे स्वतःभोवती सर्कशीतल्या मृत्यूगोलात मोटारी सायकली फिरवणाऱ्या साहसी खेळाडूप्रमाणे पुन्हा पुन्हा वळत आणि फिरत राहिले आहेत. त्याच्याकडे पाहता पाहता मी भान विसरून गेलो. त्याला धरण्यासाठी त्याचा पाठलाग करू लागलो. अंगण उघडे आहे आणि त्यावरून जाणारी येणारी माणसे फुलपाखरू पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वयस्क माणसाकडे पाहून हसत आहेत याची मला कल्पनाच नव्हती. त्या फुलपाखराला पाहिल्यापासून मी एका नव्या जगात प्रवेश केला होता. तिथे फक्त आम्ही दोघेच होतो. ते फुलपाखरू अनेकदा माझ्या इतके जवळ आले की मी त्याला सहज पकडू शकलो असतो, पण माझा हात ज्या क्षणी पुढे येईल त्या क्षणी ते दूर गेलेले असायचे. ते हुतुतू करीत जणू काही हद्दीतच येत होते आणि मला हुलकावण्या दाखवून पुन्हा सुरक्षितपणे आपल्या हद्दीत परत जात होते. त्याने किती वेळा मला अशा गोड हुलकावण्या दिल्या याची गणितच मला करता आली नाही. त्याला सोडून मला घरात जावेनासे झाले. मी त्याच्याकडे पाहत उभा राहिलो आणि कुठल्या क्षणी ते भुरकन दूर गेले ते मला कळालंही नाही. गाण्याची एखादी अतिमधुर लकेर कानावर पडावी आणि लगेच विसरून जावी तसे मला झालं. ते फुलपाखरू मी पाहिल्याला आता 12 तास झाले आहेत. रात्रीचे 11 वाजले आहेत. दिवसा एखाद्या अवखळ पोराप्रमाणे हुंदडणारे हे घर शांतपणे झोपी गेले. ते नाना प्रकारची स्वप्न पाहत आहेत, पण मी मात्र माझ्या अंथरुणावर या कुशीवरून त्या कुशीवर वळत पडलेलो आहे. खिडकीतून आलेल्या चांदण्याने माझ्या उशीला नवा सुंदर जाळीदार आभ्रा चढवली आहे, पण त्याचे सौंदर्य मला मोहू शकत नाही आहे. मला राहून राहून त्या फुलपाखराची आठवण येते आहे. ते यावेळी कुठे असेल, दमून झोपले असेल. फुलपाखरे झोप कशी घेतात, कुठे घेतात? मला जशी त्यांची आठवण होती आहे तशी त्याची मला आठवण होत असेल का? ते कधी मला दिसेल का? दिसले तर हे फुलपाखरू म्हणून मला ओळखता येईल का? या विशाल विश्वात
कुठेतरी त्याचा जन्म झाला, कुठेतरी माझा झाला. आज दुपारी योगायोगाने आमची दोघांची भेट झाली, पण ती भेट पुन्हा होईल का? ती हो अथवा ना हो, त्या फुलपाखराला मी कधीच विसरू शकणार नाही. ते जागेपणी मला दिसणार नाही, पण ते निश्चित माझ्या स्वप्नात येईल. माझ्या स्वप्नांवर जगतो तो काय उगीच? मंडळी, अतिशय सुंदर आणि मनाला स्पर्श करून जाणारी, हृदयाला स्पर्श करून जाणारी ही कथा अतिशय सुंदर आहे. फुलपाखरांच्या विश्वात, भावविश्वात रममान करून घेऊन जाणारी ही कथा आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर निश्चितच शेअर अवश्य करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा गावच्या गोष्टी.